आज महाशिवरात्रीला गावी जायला निघालो होतो. तेच रस्ते, त्याच वळणवाटा, पण गावी जायचा उत्साह मात्र अजिबातच वाटत नव्हता. गावी जातानाची पहिली आठवण म्हणजे घरातून निघाल्याबरोबर येणारा पहिला फोन म्हणजे आमचा. अगदी मुंबईहून किती वाजता गाडी सुटली याचा वेध घेत ते सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचणार याचा अचूक अंदाज ते घेत आणि न विसरता आवर्जून भल्या पहाटे फोन देखील करत. पण आज तो फोनवरून येणारा आवाज कुठेतरी हरवला होता. आपल्या सर्वांचे लाडके आप्पा आज या जगात नाहीत. गाव जसजसं जवळ येऊ लागलं तसतशी मनाची कासावी सुद्धा वाढायला लागली. महाशिवरात्रीला देवदर्शनाला जाण्याचा योग, मात्र त्याच वेळी आपला हक्काचा माणूस तिथे नसल्याचं दुःखही मनाला टोचत होतं. यापूर्वी जेव्हा जेव्हा मुलांना घेऊन गावी जाण्याचा योग आला तेव्हा आपल्या गावच्या विशेषण येऊन सांगणार, गावच्या गमती जमती मुलांसोबत मुलांसारखं होऊन सांगणार, आप्पा तिथे का नाही असं जर मुलांनी विचारलं तर त्या प्रश्नाचं काय बरं उत्तर द्यावं असा गहन प्रश्न मला अधूनमधून पडत होता. विचारांचं काहूर सुरू झालं. पाहता पाहता गाव जवळ आलं आणि आप्पांच्या आठवणीने कंठ दाटून आला. अगदी आमच्या लहानपणापासून जेव्हा कधी गावी गेलो तेव्हा आमच्या सोबत एखाद्या मित्राप्रमाणे वावरणारे आमचे आप्पा कुठे दिसतायत काय याच गोष्टीकडे प्रत्येक जण मनामनातून लक्ष वेध घेत होते. पाहताय ना आप्पा, आज तुमच्या पश्चात हा सोहळा सुरू तर आहे, मात्र त्यातलं चैतन्य, त्यातला उत्साह तुमच्या नसण्याने कुठेतरी विस्कळीत आहे. पूजेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जातीने काळजी घेणारे, व्यवस्था पाहणारे आज आप्पा तुम्ही तिथे असायला हवे. पहा ती लहान मुलं तुमच्या पाठोपाठ देवाच्या दारात रांगोळी सजवतात. ना लाऊडस्पीकरचा गाजावाजा
ना सभामंडपात स्टेजवरची ती मुलांची दंगामस्ती. तुमच्या बरोबरीने काम करणारे भास्कर काका सुद्धा आज स्तब्ध राहून तो सर्व प्रसंग पाहत होता. हे उभारलेले भव्य दिव्य विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, डाव्या बाजूला असलेली श्री गणेशाची सुबक मूर्ती आणि उजव्या बाजूला असलेली श्री गुरुदेव दत्तांची रेखीव मूर्ती, हा संपूर्ण मंदिराचा परिसर, त्याचं सुशोभीकरण हे तुमच्याच संकल्पनेतून आहे. पण आज या मंदिराच्या आजूबाजूला असणारी शांतता अक्षरशः पाहायला मिळते. संपूर्ण निसर्ग कुठेतरी तुमच्या आठवणी स्तब्ध उभा आहे. सह्याद्रीच्या कड्याने देखील तुमच्या नसण्याने मौन पाळलं आहे की काय, असंच मला वाटत. तुमच्या हस्ते लागली जाणारी दिव्यांची आरास आज आपल्याच माहिती तरुण मुलामुलांनी सुरू झाली आहे. पूजेसाठी सुरू असलेला घंटानाद, टाळ मृदुंगाचा आवाज, मात्र या सर्व कोलाहला प्रत्येक जण शोधत असलेला तुमचाच चेहरा होता. सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय संमिश्र असे भाव आज प्रथमच वेगळेच विचित्र पण जाणवत होते. महाशिवरात्रीची पूजा अर्चा विधिवत पार पडली. आपल्या तिन्ही वाड्यांतील ग्रामस्थ या पूजेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे एकत्र आले. मात्र प्रत्येक जण या ना त्या निमित्ताने तुमची आठवण काढतच होते. नावाचं वादळ इतक्या लवकर शांत होईल असा कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण त्या बाबतीत आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्याचा काही काळ का असेल तुमचा सहवास आम्हाला लाभला.
तुमच्या नियोजनाप्रमाणे वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी हरिपाठ, कीर्तन, भजने असे विविध उपक्रम केले गेले. मुलांचा सत्कार समारंभ देखील झाला. मात्र स्टेजवरती यावेळी पूर्वीसारखी गर्दी अजिबात. आलेले भाविक भक्तगण या महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने महाप्रसाद देखील करून गेले. अगदी तुम्हाला जशी इच्छा होती ना त्याप्रमाणे सर्व लहान थोरांनी अगदी सुनियोजित कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. मी सुरू केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना तरुण पिढी आपापल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. बघता बघता महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या पहाटे समारोप झाला आणि परतीची वाट सर्वांनी धरली. मात्र या आणि यापुढील अशा प्रत्येक महाशिवरात्रीला तुमची कमी आप्पा नेहमीच जाणवत राहील. तुमच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील.